आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं। अवघ्या काही दिवसांवर ही निवडणुका येऊन ठेपल्यात। अशातच आता पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। पुण्याच्या मध्यवर्ती भागात काँग्रेसची ताकद मानले जाणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मुख्तार शेख यांनी आपला मुलगा विकार शेख याच्यासह काँग्रेसला रामराम ठोकला आहे। या पिता पुत्रांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय। मुख्तार शेख हे गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ होते। या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी 2 वेळा नगरसेवक म्हणून शहराचे प्रतिनिधित्व केले आहे। पुणे काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक समाजाचा मोठा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती। मात्र पक्षाला सोडचिठ्ठी देताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर आरोप केले। काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक समाजाला आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जात नाही। गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। पुण्याच्या मध्यवर्ती भागात काँग्रेसची पाळंमुळं घट्ट करणाऱ्या शेख पितापुत्रांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग निवडला। मुख्तार शेख यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव विकार शेख यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पुण्यातील काँग्रेसच्या वोट बँकवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। अशा परिस्थितीत 40 वर्ष पक्षासाठी झटणारा नेता सोडून गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।